प्रायोरिटी सेक्टरचं डिस्कशन जेव्हा करत होतो तेव्हा एक विषय आपण म्हटला होता की स्मॉल फायनान्स हा एक भाग आहे. म्हणजे कोऑपरेटिव्ह बँक, आरबीआयचा उद्देश असाच आहे की कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे स्मॉल फायनान्स. पण जेवढा तुमचा रिटेल फायनान्स वाढतो तेवढंच मॉनिटरिंग आणि रिकव्हरीला प्रेशराईज होतं. कारण जेवढा मोठा कस्टमर बेस, नो डाऊट की रिस्क डायव्हर्सिफाय होते, पण तितकंच त्या यंत्रणेवर प्रेशर येतं. म्हणजे तर ते त्याच्याकडे तुमचं काय व्ह्यूज आहेत किंवा कसं आहे, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की स्मॉल फायनान्स वाढवायचा म्हणजे नंबर ऑफ अकाउंट्स वाढतात, रक्कम फार मोठी वाढत नाही. पण नंबर ऑफ खाती वाढली तर त्यांचा फॉलोअप आहे, त्यांचे कंप्लायन्स आहेत, याच्यावरती थोडंसं स्टाफला अधिक लक्ष द्यायला लागतं आणि ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याच्याकरता आम्ही काय केलं आहे की प्रत्येक ब्रांच वाईज एक एक माणूस हा एक सिंगल कॉन्टॅक्ट पॉईंट ठेवलेला आहे की ज्यांनी रिकव्हरी म्हणजे फक्त त्यांनी रिकव्हरी वसुली दर महिन्याला येते की नाही, SMA1 SMA2चा अभ्यास करून ती कमीत कमी कशी होईल याचा त्यांनी प्रयत्न करायचा आणि त्याचं रिपोर्टिंग त्याची आम्ही आढावा बैठक सारखी घेतो दर महिन्याला. बरोबर. आणि काय कुठपर्यंत आलंय, किती झालंय, नवीन काय वाढलं, याच्यावरती कायम कंट्रोल ठेवला तर ते अवघड नाही आहे. बरोबर. आधी देताना बॉर्डर बघूनच आपण केलेलं असतं, पण तरी या गोष्टी बँकिंग म्हटलं तर होत राहणार आहेत. तर त्याच्यावर ह्या पद्धतीने कंट्रोल ब्रांच लेवलला ठेवता येऊ शकेल. अशा पद्धतीने आम्ही आता ते इम्प्लिमेंट करतो. म्हणजे ती करावंच लागणार आहे. फक्त ते टीमवर्क केलं तर ते सोपं होईल. एकट्या महिन्यावरती सगळं करायचं म्हटलं तर कदाचित होणार नाही. मग त्याच्यापेक्षा खालचा ऑफिसर आहे, बरोबर, क्लार्क आहेत, त्यांना सुद्धा माहिती असते, त्यातली बॉरोवर माहीत असतात. मग त्याच्याकडे फॉलोअप करून त्याचा हप्ता नियमित वसूल होईल बघा, किती नवीन झाले, किती थकलेत, त्याचा आढावा सारखा सातत्यानं घेत राहिलं तर ते अवघड नाही फार. थोडक्यात कंटिन्युअस मॉनिटरिंग केलं राहिलं तर ते होऊ शकतं. बरोबर.